नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. महाविकास आघाडीकडून पुन्हा ठाकरेंना संधीची शक्यता, तर शिंदे सेनेत 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत. विधानसभा सदस्यांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जिंकून देऊ शकणाऱ्या एकमेव जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांचं नाव निश्चित झाल्याचं सांगण्यात येतं. निवडणूक आयोगाने गुरुवारी विधान परिषदेच्या एकूण 10 जागांसाठी निवडणूक जाहीर केली. विधान परिषदच्या 10 जागांमध्ये प्रज्ञा सातव आणि भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसच्या आमदारकीचा दिलेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. विधान परिषदेच्या नियमितपणे रिक्त होणाऱ्या 9 आणि सातव यांच्या राजीनाम्यामुळे 1 अशा 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. भाजप त्याच्या संख्याबळाच्या जोरावर 6 जागा निवडून आणू शकतो. प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पोटनिवडणुकीची उमेदवारी त्यांनाच दिली जाणार आहे. तर उर्वरित 5 जागांसाठी 1.5 डझनहून अधिक नेते इच्छुक आहेत. त्यात केशव उपाध्ये, माधवी नाईक, राम सातपुते, प्रमोद जठार, रणजितसिंह नाईक निंबाळकर, संजय केनेकर, भाजपसोबत असलेले जय मल्हार क्रांती संघटना राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्यासह अन्य प्रयत्नशील आहेत.